मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्या सोबत आहे शाकीरभाई, दाजी, नवाबभाई, त्रिदेव सोबत आहे. आणि मोरगावचं मैदान होतं आहे नाही, मोरगावच्या मैदानात सुंदर आणि चिमण्या पळाला. कशी गाडी पळाली शाकीरभाई? चांगली गाडी पळाली. गटपात झाला हा, आणि 2च गाड्या पळाल्या गटात. गाडी चांगली पळाली. कितव्या गटात पळाली गाडी? 6व्या गटात पळाली. बरं. गाडी कसं काय पळाली? गाडी पण चांगली पळाली आणि दोन्ही बैला शानी. त्याच्यामुळे काही अडचण नाही गाडीला. कसं नियोजन लागलं होतं सुंदरचं आणि चिमण्याचं? सुंदरचा आपलं बरेच दिवसांना चर्चा चालू आहे, पण पायरा काही जुळून आला नाही. आज आला योग जुळून, कारण भाऊची आपले पण भरपूर दिवसांना सन्मान आहे. शेटचे जण आपले आत्ताच झाले, कारण याच्या अगोदर पण लई दिवसांनी चर्चा चालू होती पायऱ्याची. सुंदरला पण चांगली स्पीड लागते. हा, चांगली स्पीड होती. याच्या माघारीच पायरा होणार होता, पण सुंदर काहीतरी कारण होतं, आजारी झालता बैल, त्याच्यामुळं बैल बांधून होता बऱ्याच दिवसांना. चिमण्या काय आज वेगळ्या जोशमध्ये दिसला. सकाळ पाहून बघतोय आपण, त्याला वेगळा करंट आहे त्याला. तर बैलाला आराम झाला ना बरंच. मागचं एक मैदान होतं, ते मैदान कॅन्सल झालं. ते वापस गेलं तर पावसामुळं. आता इकडे कधी आला चिमण्या? आज कालच आलो संध्याकाळी 4-5 वाजता. मग आता थांबणार आहे की दुसरं मैदान करून जाणार की? थांबणार आहे. बरं. तुम्ही किती दिवसानंतर मैदानात आहे? मी आता चिमण्यासोबतच 6 वाजता आता आलो. 1-2 हप्ते झाले असं. प्रेक्षकांना राजा आणि सम्राट दिसत नाही शाकीरभाई, काय कारण बरं? दिसतील पुढच्या महिन्यात, येणाऱ्या महिन्यात. आता काय परिस्थिती त्यांची, राजाची सम्राटची? चांगली आहे परिस्थिती, चांगली आहे दोन्ही. काय त्यांना फेरे वगैरे घेताय का? हा, फेरे घेतले होते, कालच फेरे घातला होता. चांगली गाडी पळाली होती. चांगली पळाली गाडी. बरं. राजाचा तो पायाचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला का? आता काही असं तसं वाटलं नाही. फेऱ्याला बराच चांगला बैल पळाला. कारण गोठा कधीपर्यंत कंप्लीट होईल बरं? गोठ्याचा ते पावसामुळं काही विटा ते उतरेल नव्हत्या. आता होईल, चालू करायचं आहे काम. बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया येत आहे की शाकीरभाईचा गोठा दाखवा, पण झालं 3-4 महिने गोठ्याचं काम चालू आहे तुमचं. गोठ्याचं काम सगळं ओके झाल्यावर तुम्हाला सांगू एक दिवस, या मुलाखत घ्यायला, तेव्हा सगळ्याला दाखवू. काय सांगाल शाकीरभाई? कारण दिवसेंदिवस क्रेज वाढत चाललेली, तुमची क्रेज वाढत चाललेली दिवसेंदिवस. आपले आता बैलामुळं सगळे प्रेम करते. आपण जसं बघतो, तुम्ही जसं घरून निघता इथपर्यंत येईपर्यंत तुम्हाला जे लोकांचं प्रेम मिळतं, मग ते हॉटेल व्यावसायिक असो किंवा गाडा मालक असो किंवा तुमचे फॅन फॉलोअर असो, कारण आपण बी 2 शब्द कोणाला पण गोडच बोलतो, काही कोणाला नाराज करत नाही कोणी आलं तर. त्याच्यामुळं आपल्याला कोणी पण प्रेम करतंच. तुमच्या गोठ्यावर किती गोरे सध्या आहे? 7-8 गोरे. आणि जो वजीर, त्या वजीरचं काय परिस्थिती सध्या? वजीर बी आता पुढच्या महिन्यातच काढायचं आहे. पुढच्या महिन्यात काढायचं. बरं. त्याला लंपी झाला होता ना? नाही, लंपी नव्हता झाला. त्याला ते माळशिरसच्या मैदानाला मार लागला होता. अच्छा. हां, त्याच्यामुळं आता झाला क्लिअर. आता काढू त्याला. बरं. ओके. अमित शेट काही दिसत नाही सध्या? काही नाही, ते काय पडद्या मागलचे हिरो. आता हे नियोजन कोण बघतं सगळं? तुम्ही तिघं मिळून बघता की स्पेशली अमित शेट करता? की अमित शेटच करते नियोजन. तर राजाचं नियोजन बी तेच करणार आहे. बरं. आणि त्याच्या पाठीमाग आमचे दाजी राहते. दाजी तर खास हिरो म्हणावं लागेल. खास आमचा माणूस दाजी. दाजी काय सांगाल? काय म्हणता? काय सांगाल म्हटलं? काय चिमण्याचं तुमचं नातं वेगळं आहे. आता बाकीचे जे लोक समजा असं म्हणता येईल की एक मालक म्हणूनच तुम्ही त्याची काळजी घेता चिमण्याची. काय सांगाल चिमण्याविषयी? काय बोलू आता? दाजीच मेन मालक आहे चिमण्याची. बरं. शाकीरभाई, मागे एक संघटनेची बैठक पार पडली, त्याच्यावरती मराठवाड्यांच्या प्रश्नावर बराच त्या ठिकाणी निर्णय झाला. तर तुम्ही होते का त्या तुमच्या मराठवाड्याच्या भागातल्या संघटनेत? आपल्या तिकडं होतो ना. आणि काय निर्णय झाला, काय नाही तुम्हाला माहिती का? काही कल्पना आहे? पहिले जे
आपले तिकडे जे नियम होते जुने त्याच नियमाच्या पद्धतीनं खेळ आहे आदतचा ते पण फक्त त्याच्यात बदल एवढा आहे पहिला दुसरा पण चालत होता त्याच्यात चालू वर्षाचा कारण ते दुसरा बंद करेल दोन्ही पण आदत वाचत राहतील आता हा आणि चालू वर्षाचे या पोळ्यापासून इथून पुढचे आता त्यामध्ये काही लोकांचं म्हणणं होतं की बाहेरच्या भागातले बैल या ठिकाणी बंद करायचे पश्चिम महाराष्ट्रात खेळायला नाही सगळे चालतील त्याच्यात आदत तर त्या विषयात संघटनेने हात घातला आणि संघटनेने तो विषय मार्गी लावला त्याच्याबद्दल काय सांगाल संघटनेचे कशा पद्धतीने आभार मानाल कारण हे सगळे खेळ जे ना संघटनेच्या हिशोबाने चालू आहे आणि संघटने म्हणूनच एवढे खेळ व्यवस्थित चालू आहे आज किती वर्ष झाले तुम्हाला तुम्ही इकडे खेळाला जे ना सगळी शिस्त संघटनेमुळेच लागू राहिली किती वर्ष झाले तुम्ही पळता इकडं काही नाही आता 2-3 वर्षांनाच पळू राहिलो मग 2-3 वर्षात असा विषय आला का चावट्यावर आता चालू वर्षाला तर लय मोठा बदल झाला खेळात चांगलं संघटनेच्या यांना चांगला खेळ जाऊ राहिले आता सगळेच तुमच्या भागात शंकरपट होतं शाकीर भाई मग तुम्ही त्या शंकरपटाला पण आता कमी राहता का आता शंकरपट इथून पुढे चांगले चालतील काही शंकरपट बी करायचे आपल्याला असं नाही ते खेळ बी आपले जुने पाहिले तुम्ही त्या भागातल्या संघटनेत नाही का आहे संघटनेत कुठल्या पदावर आहे आपल्याला काही नाही अध्यक्ष करत होते तालुक्याचे पण मी आणलं मला लई इकडं लांब जाणार आता त्याच्यामुळे मी नाही आपल्याकडून होणार नाही एवढं काही पण एक त्या लोकांचा पण कुठंतरी विषय असेल ना की बाबा तुम्ही जास्त या भागात राहता आणि संघटनेच्या जास्त निगडीत आहे जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला अध्यक्ष करायचं बघत असतील हा पण काय आपल्याकडून चुकलं मी म्हणलं तुम्ही ते खर्चच आपलं जोडीदारी त्याला ठेवलं नक्कीच शाकीर भैया लवकरच आपल्याला राजा आणि सम्राट हे यांच्यासह वजीर पण लवकर बघायला आवडेल मागे द्या नावाबाईशी बोलू माईक द्या नावाबाई नावाबाई नमस्ते नमस्ते काय बोलणार आहे चिमण्याविषयी तुम्ही जेवढं बोलाल तेवढं कमी हा तर चिमण्याचं जेवढं बोललं तेवढं कमीच आहे आता आरामावर आहे चिमण्या चांगला पळाला आज कसा साजरा झाला पोळा एकदम भारी साजरा झाला घरच्या घरीच केला काही डीजे बीजे लावायचे म्हणत होते पोरं पण मग जरा डीजेचा विषय जरा अवघड होतो त्या रोजी कसं थोडे माणसं जरा पिएल गेला असता जरा त्या हिशोबाने मग नेलं नाही गावात बैल घरीच नियोजन केलं तर त्या सगळं भैया काय वाटतं बरं महाराष्ट्रातला पहिला बैल असेल की जो बैल विकलेला आहे पण तो त्याच्या स्वतःच्या मालकाच्या घरी त्याचा कुठलाच जल्लोष न होता जुन्या मालकाच्या इथं सगळा जल्लोष होतो कुठलाही सण साजरा होतो ते समजा सेट नाही बी घ्यायच्या टायमाला ते सांगितलं होतं बाबा बैल तुम्हाला तुमच्याच घरी ठेवावं लागेल मी काही बैल सांभाळणार नाही त्या हिशोबानं मग आपल्या तिथंच आहे बैल मग आम्ही शेट आले नाही का पोळ्याला नाही आले ते लांब पडतं जरा पोळा बी काही असं आपलं साधारणच केला आपण जास्त काही मोठं नाही केलं पूजापाठ केली फक्त बैलाची घरच्या घरीच आता किती दिवसाच गॅप पडला बरं गॅप म्हणजे चिमण्याला भरपूर दिवस झाले 15 दिवसाच्या वर झालं गॅप पडल्यानंतर चिमण्या थोडासा करंट मध्ये राहतो हा मग करंट म्हणजे कोणत्याही बैलाला आराम भेटू द्या तुम्ही 15 दिवसात जर आराम असला तर बैल चांगलीच गती लावणार बरं नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत होते नवाबाई शाकीरबाई आणि दाजी हे तिन्ही त्रिदेव होते आणि नियोजन जवळपास ही सगळी मंडळी मिळून नियोजन करते आणि अगदी ह्या 4-5 जणांमुळं आज चिमण्या कुठेतरी घडतोय आज संघर्ष करतोय लढतोय आणि मैदान गाजवतोय लवकरच आपल्याला राजा सम्राट आणि वजीर हे नंदी पण आपल्याला मैदानात पळताना दिसतील धन्यवाद